नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2026च्या निवडणुकांच्या अनुषंगाने आपण मगरवाडी या गावामध्ये आहोत आणि आपण जाणून घेत आहोत. तर पहिल्यांदा आपण एक शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव आपलं? माझं भाऊसाहेब गायकवाड, मगरवाडीत राहतो. मगरवाडी. हम्म बर, काय आहे परिस्थिती सध्या? कुणाला सपोर्ट राहील आपला? माझा सपोर्ट तर काय आता उघडच आहे. उघड आहे. हा, बर शिवसेनेच्या धनुष्यबाणाला. बर, का बरं? कारण शिंदे सरकारनं पाठिंबा भाजपला दिला, त्याच्यामुळे कामं भरपूर झाली. सत्तेत भाजप आलं, त्यामुळे कामं भरपूर झाली. ती शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना काढली, मुलींना फ्री शिक्षण दिलं, महिलांना हाफ तिकीट दिलं. त्याच्यामुळं सरकार चांगलं चाललंय, कामं होते ती या. आता आमच्यात जरा थोडी कमी आहे ती, पण आता होते. आणि आता आम्ही युवा नेतृत्व बाबासाहेब माने आहेत, त्याच्यामुळं जरा वेगळी भूमिका घेतली. यावेळेस शिवसेनेचं काम करायचं म्हणजे एक तरुण तडफदार युवा आहे, त्याला सपोर्ट करायचा. थोडा बदल करून बघितलाय, कारण मी जुना कार्यकर्ता बीजेपीचाच होतो. त्याच्यामुळे आता थोडंसं बाबांसाठी काम करायचंय. काम एकदम जोरात चालू आहे, काय अडचण येणार नाही. शिंदे साहेबांचं सांगणं आहे फक्त शेवटच्या तळागाळापर्यंत माझी शिवसेना पोहोचली पाहिजे, माझा शिवसैनिक जागा झाला पाहिजे. आज आम्हाला जसं जन्म घेतला तसं पहिल्यांदा ही धनुष्यबाण दाबायची संधी मिळाली, तर ते आम्ही ते सोडणार नाही, म्हणून धनुष्यबाणाकडे गेलोय. आता दुसरं गाव. भारत मगर ग्रामपंचायत सदस्य. मी खरंच भाजपचं काम करतो आणि खरंच विकास त्यांचा आहे. काल बघून आलो मी काम. आपल्याला पाणी येणार, आपल्याला जरी नाही तरी आपली जी मुलं आहेत ती बाहेर कुठे जाणार नाहीत. हे आपलं स्वप्न भाजप करतंय आणि सगळ्यांनी सपोर्ट भाजपला द्यावं ही माझी विनंती आहे. का तर भाजपशिवाय काम होत नाही. वर सरकार मोदी, खाली फडणवीस, नंतर आमचे रामभाऊ, ही सगळ्यात नेता एक नंबर आहे आणि खरंच काम करणारा तर नेता तीच असेल. की माझं एवढं सांग. पाणी म्हणजे येईल म्हणजे काय गॅरंटीज आहे. आज खाली येऊन 30 फुटावरती पाईप आहे, आज 8 फुटाची पाईप. लोकांच्या वरच्या लोकांना सुद्धा त्रास नाही, कोणी अडवू शकत नाही त्याला. इतकी खालून पाईप आहे, जवळजवळ ती पाईप खाली 20 फुटापर्यंत राहते. म्हणजे कामाला काय अडचणच नाही द्या. आज मी स्वतः बघितलंय काल तिथं उभं राहून. त्यामुळं अडचण नाही. आणि आता माळशिरस तालुक्यात त्यांनी एंट्री केली, त्यामुळं काय गॅरंटीच आहे. त्यामुळं लोकांनी काय करावं, भाजपच कमळच या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड अशा बहुमताने विजय करावा, अशी माझी विनंती आहे. दीपक पाटील, मगरवाडी. काय सांगाल, काय परिस्थिती आहे या गावाची आणि कोणाला सपोर्ट करणार? परिस्थिती म्हणजे कसं आहे, आता विकासाच्या ह्याच्यावरच मतदान करायचं. कारण ह्याच्या अगोदर 40-50 वर्ष झालं गारवड मगरवाडीचा विकास काय झाला नाही. का झाला नाही तर महत्वाचा विषय म्हणजे पाणी आणि शाळेचा विषय, मुलांच्या शाळेचा विषय. आमच्या इथं संस्था होती, ती गेली इथनं, काय राजकीय हेतूतनं गेली असेल, पण त्याच्यामुळं बऱ्याचशा मुलांचं नुकसान झालंय. आणि मुलासनी इथून 5 किलोमीटर जायला लागते, चालू जायला लागते. राहिला विषय पाण्याचा. पाणी आमच्या गावात निवडणूक प्रत्येक येते या, प्रत्येक निवडणूक लोकसभा असेल, विधानसभा असेल, पंचायत समिती असेल, प्रत्येक ह्याला पाण्यावरच राजकारण होतं या. तर असं किती दिवस होणार पाण्यासाठी. आणि शेतीचा तर विषयच वेगळा, पर प्यायच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो या. आज शेतीला जर पाणी झालं तर पाण्याचा प्रश्न मिटतो या, आणि रस्ते वगैरे तर होणारच. आता तसं विचार केला तर पाठीमागचं सांगायचं म्हणलं तर आमच्या गावात पाऊस जर भरपूर झाला तर इथं उंबरमाळा म्हणून आहे, तिथं पूल नव्हता. नंतर इथं लोंढे वस्ती, पाटण वस्ती, ही पूल रामभाऊच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. आणि राहिला विषय नाताच तलाव आहे. तर बरेच दिवस जी विरोधक होती त्यांनी फक्त निवडणुका आल्या की तेवढ्यापुरतं नारळ फोडायचा, करू म्हणायचं, आणि 70-80%, 60% मतदान घेऊन जायची. परत दुसरं इलेक्शन आलं की नारळ फोडायचं. त्यांनी ह्या मगरवाडी गारवड गावची मोठी फसवणूक केली आहे. राहिला विषय जल जीवन योजना. आज 1,83,00,000 रुपये गारवड मगरवाडीसाठी आलं होतं. तर त्याचा अद्याप सुद्धा कुणालाही फायदा झाला नाही. आता काम पेंडिंग पडलंय. आता कशामुळे पडलंय, काय पडलंय आम्हाला माहित नाही. तर जी पाठीमागं 4 इंची पाईपलाईन असती त्याला 3 इंची पाईपलाईन टाकली आहे. जर पाठीमागं 3 इंची पाईपलाईन असेल
तर जी पाणी पुरवठा करणारी जी पाईप असते त्याला किती इंची पाईपलाईन टाकणार मग तुम्ही? पाठीमागं 3 इंची, पुढं 2 इंची, कशी योजना पूर्ण होणार? नाही होणार ना. महत्वाचा विषय आहे की 80% लोक अशी म्हणत होती की चांदापुरी किंवा गोरडवाडीतनं किंवा इस्लामपूरमधनं पाणी आणूया. 80% लोक म्हणत होती, कारण या गावातच पाणी नाही. मग त्यांनी काय केलं, 3 किलोमीटरची अट टाकली. 3 किलोमीटरच्या बाहेर तुमची योजना होणार नाही, नाहीतर रद्द होणार. तरी पण गाव काय म्हणत होतं, इथं विहीर पाडून उपयोग होणार नाही, कारण पाणीच नाही ना गावात. तर त्याला राजकीय हस्तक्षेप झाला आणि शेवटी ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी विहीर पाडली. आता तुम्ही मला सांगा की ही पावसाळी योजना आहे का उन्हाळी योजना आहे? पावसाळ्यात तर प्रत्येकाला पाणी असतंय, पण महत्वाचा विषय उन्हाळ्यात पाणी पाहिजे ना. त्याच्यामुळं मला एक मतदारांना एक विनंती करायची, निवडणूक येतील जातील, हार जीत होत असते, कोणतर पडणार उमेदवार येईल, पण आपल्या जी गरजा आहेत त्या शैक्षणिक असेल, पाण्याचा विषय असेल, ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि ह्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे. मला एकच विनंती आहे, जो विकास करेल त्याच्या मागे तुम्ही जावा. जी नुसती आश्वासन देणार आहेत त्याच्या मागे जाऊच नका, कारण तुम्ही 30-40 वर्ष हीच केलंय, आश्वासन दिलंय, मतदान घेतलंय, 5 वर्ष येत नाही ती. मगरवाडी गावचे माजी सरपंच आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, पहिल्यांदा आपलं नाव सांगा. मी साहेबराव बाबासो माने, गारवड आणि माजी सरपंच. काय सांगाल, काय परिस्थिती काय आहे नाही, गावाची? ह्या गारवडची परिस्थिती फक्त पाण्या वाचून एकदम वंचित आहेत. आणि जवळजवळ बऱ्याच दिवसापूर्वी ही पाण्याची योजना आलेली आहे, पण ती आतापर्यंत राबवता आलेली नाही. उद्घाटनं झाली, अजून काय प्रकारे काय राजकारण केले, महाग पळालो, दुनिया केले, मागितलं, पण काय आतापर्यंत मिळालेली गोष्ट काय सुद्धा नाही. रस्त्याची कामं तशीच रखडलेली होती. ती आमचंही पुणे भाजप सरकार आल्यावर निवडून काय रस्त्याची कामं झाली ती, काय पुलाची कामं झाली ती. आणि पूर्वी शंकरराव मोहिते पाटलाच्या काळात 1970, 71 ते 76 पर्यंत जी तलाव जी झालेला इथं, हे सगळं पाझर टँक झालेला आहे, ती मोहिते पाटलाच्या ह्याच्यातनं झालेला इथं. त्याच्यावर जे आमचं गाव वंचित जी ठेवलंय मोहिते पाटलानं, ती आतापर्यंत वंचित ठेवलंय, कामच करता आले नाही. जे काय वॉटर सप्लाय आहे ती झाल्या त्या पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम अशाच पद्धतीनं आहे. आतापर्यंत गावाला कधी पाणी मिळलं, कधी नाहीच मिळलं. आणि पाणी ज्या वेळेला मिळत नाही त्यावेळेला टँकरद्वारे करायचं, टँकर सुद्धा आम्ही प्रस्ताव निर्माण करून दिलं तरी 2-2 महिने टँकर इकडे येत नाही, तो प्रस्ताव मंजूर होऊन. म्हणजे पाणी वाचून सुद्धा भरपूर वंचित झालेले आहे ती. तर आता आता एवढं सगळं तुम्ही अडचणी सांगितल्या, तुम्ही सरपंच पण होता, पण आताची चालूची परिस्थिती तुम्हाला काय वाटतंय, कोण सुधरवू शकतं? आताची परिस्थिती सुधरवली तर भाजप सरकार सुधरवू शकतं. आम्ही सगळ्या मागण्या घालून दमलोय. आमचं पाझर तलाव असताना त्या पाझर तलाव्याला दार पाडलं आणि जी सातप्याचं पाणी होतं ती सुद्धा खाली सोडून दिलं आणि गावागावात बांधणं लावली. अशी लोकांनी काय परिस्थिती उत्पन्न केली हा. आणि 5-4 टगी जी आहेत का नाही, 5-4 टगी तर त्यांचं, त्या टग्याने काय केलं, हे जर 7-12 काढायचं, ते जर 7-12 काढायचं, रणक्या मुंडक्याच्या भोळ्या बाबड्याच्या जमिनी लुटायच्या, अशा पद्धतीची कामं भरपूर केलेली आहे ती, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. आणि हे असल्या गोष्टी होता नाही. आणि वशिला ह्यांचं जास्त, आम्ही बाबा हे अशा तक्रारी करतोय म्हणून साठी जर एखाद्या पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस स्टेशनमध्ये ह्यांचाच कारभार सगळा चालतोय. फोन करून त्यांना सांगणार पोलीस स्टेशनला माझा माणूस आहे. मग आमचं काय चालणार आहे तिथं? मग आम्ही सगळी पूर्वीपासून त्यांच्याच बाजूने जात होतो, पण त्यांनी एक जणाची किंमत करायची, एक जणाची किंमतच करायची नाही. अशा पद्धतीची वागणूक आम्हाला मिळाल्यामुळं आम्हाला त्यांचा विषय डोक्यात नको. अण्णालाला मगर, राहणार मगरवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आणि आमचं आता इथं गारवड तालुक्यात माळशिरस मध्ये म्हणलं, गारवड मध्ये म्हणलं तर पूर्णपणे एकदा समजा हे जे चाललंय सगळं वातावरण, हे सगळं धनुष्यबाणात चाललंय. आणि रामभाऊचं म्हणणं येतं की बाबा समजा आमचं असं आहे, आम्ही कामाचा माणूस आहे, फलाना आहे, ह्यांची IT कंपनी आहे. माळशिरस तालुक्यातल्या ज्या माणसाचा विषय आहे, एखादा पोरगा कामाला लावला असला तर त्यांनी सांगावं, आपण त्यांचा आपल्या सन्मानानं सत्कार करू, कामाचा माणूस आहे, असं करू तसं करू. किंवा ते आता आपल्यात आले, ते आपल्यात खालीवर, आपल्यातल्या समजा स्थानिक लोकांच्या म्हणजे व्यक्तीवर ते खालीवर बोलते, ते त्यांना बोलणे कितपत आहे, म्हणजे योग्य वाटतं का तुम्हाला हे बोलणं? ह्या नेत्यांनी कधी एकामेकावर टीका केली तुम्ही पाहिली का कुठल्या चॅनलला?
असा चॅनल दाखवा बाबा हे मोहिते पाटलांनी बाबा आमच्यावर टीका केली आणि ती टीका केली म्हणून ही टीका करतोय. काय गरज आहे का ह्या गोष्टीची? बोलू नाही तुम्ही या प्रचार करा व्यवस्थित, काय अडचण नाही. तुम्ही 25 कोटी गावासाठी निधी दिला, 50 कोटी निधी दिला, असल्या बोगस बातम्या पसरू नका. कशासाठी पसरवत आपण 25 कोटी या गावासाठी? 25 कोटीचं दाखवू द्या बरं ह्यांनी बाबा, हिशोब करा, गिनती करा आणि बाबा इथे आम्ही 25 कोटी रुपये खर्चले गारवडसाठी. हा रस्ते केले ते मान्य आहे. रस्ते केले तर का तुम्हाला आम्ही मत दिली नाही? ती 5 वर्ष आम्ही एका रात्रीत मोहिते पाटला सांगणं आमदार केला. आलता कुठं नाही बिंडणं आलतं. येताना काय म्हणला, मी एक कामगार आहे, एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. ही तर योग्य आहे? ही तर ऐकून आहे तुम्ही? ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय म्हणजे इतकं तर त्यावेळेस तुम्हाला काय मी हे नव्हता विषय. हा ह्याच्यामुळे म्हणतोय तुम्ही खाल्ल्या लावून खाल्ल्या पातळीला जाऊन भाषण असं बोलू नका, काय करू नका. आणि गारवडसाठी तुम्ही 25 कोटीचा जी विषय मांडताय की तुम्ही समोर दाखवा जनतेला. गावातलं आमचं धनुष्यबाणाचं आमचं कार्य फुल झालं. गावामध्ये जे आपल्या समस्या आहेत, समजा आपला पाण्याचा विषय असेल, शाळेचा विषय असेल, आता गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना गावकरी जी जुनी मंडळी आहेत ते सांगतायत बाबा की आमच्याकडे पाण्याची तक्रार आहे, शाळेच्या अडचणी आहेत ह्या, आणि तुमच्या इथं एक संस्था पहिली होती ती पण संस्था इथं बंद करून दुसरीकडे चालू केली. ह्या तक्रारींबद्दल आपलं काय मत? पाठीमागे त्यांनी का चौकशी केली का संस्था गेली, काय झालं, कशासाठी गेली, ह्याच्यावर त्यांनी स्टडी केली का? किंवा आता समजा आमच्या पाहुण्यांनी सांगितलं बाबा तिथं तळ्याला त्याने जॉकविल टाकून पाण्याचा प्रश्न ते केलता, ती विषय केलता, ते झाला विषय, ती परत ती थांबवला, त्याचा काय विषय नाही, तळ्याचा विषय चालू आहे. त्यांनी केलं काय स्टडी? मिळून मिसळून खातेली म्हणून. त्यांनी मिळून मिसळून खाल्लं नाही. त्यांनी कसं आहे भांडण 12 भानगडी वाढवल्या म्हणून ते आम्ही स्वतः बंद करून टाकलं. ह्यात पूर्णपणे मी सहकार्य आहे. बंद करणं मी माझं योगदान आहे त्यात बंद करण्यासाठी. म्हणजे गावातल्या आपसापसातल्या भांडणामुळे ते बंद आहे. त्यांचा काही हेतू नाही. मला सांगा ती 60 तालुक्यात पाणी होतं, जर योग्य टाइमला आता गरज आहे त्यावेळेस जर तुम्ही 6 तास पाणी सोडलं, आपल्या कार्यक्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवलं, परत बंद करून ठेवलं, सगळ्याला पाणी पोहोचवत होतं का नाही? मग त्यांच्या आता डेपी आहे त्या, आता डेपी येते ते आपल्या गावात येते ते जाते ते, आम्ही डेपे देतो, आम्ही असं तुम्ही देताय मान्य आहे, पण आम्ही पण तुम्हाला सहकार्य केलेलं आहे. आज तुम्ही इथं जे स्थावर झाला ते आमच्यामुळेच झाला, हे पण लक्षात ठेवा माणसाने कायम. कमीत कमी आज कोण माझे डेप्युटी सरपंच माझे सदस्य जी कोणी असतील आणि ती पाठीमागचं जर काय सांगत असली तर आम्ही पण त्यांना मतदान दिलंय, त्या स्टेपला त्यांच्या त्या खुर्चीवर नेऊन बसवलेला आहे. त्यामुळे त्यांनी आम्ही करतोय ही गोष्ट फक्त त्यांनी सांगू नये. कारण वातावरण चांगलंच आहे, पण आता नाही राजकारणाचं वातावरण चालू आहे. भाजपसाठी चांगला आहे. भाजपसाठी चांगलं आहे. तर का चांगलं आहे भाजपसाठी? कारण रामभाऊ सातपुते काम करतात चांगले, म्हणून चांगला आहे. आता तुम्ही ज्येष्ठ आहात, बऱ्यापैकी तुम्ही हे काळ बघितलेला आहे आपला जो आतापर्यंतचा गेलेला आहे, आणि युवा पिढी पण तुमच्या समोर आहे. तर काय तुम्हाला अपेक्षित आहे की पुढे काय झालं पाहिजे, तुमच्या गावांचा बदल कसा झाला पाहिजे? गावांचा बदल ही 100% रामभाऊ सातपुते करणार आहेत. आणि ते बरीचशीच कामं त्यांनी केली. ती कमीत कमी 10 कोटीची कामं केली. गावाला 10 कोटीचा निधी दिला. त्यामुळं रामभाऊ सातपुते कामं चांगलीच करणार आहेत आणि इथून पुढे होणार आहेत. आणि केले ते बी त्यांनी. माझ्या हिशोबानं 60% तर होईल असा अंदाज आहे. 60% झालंच पाहिजे. एपडी दिले पैसे होतं सुमित्रात 2013 साली टाकलेलं. तर 13 साली टाकल्यानंतर त्यांना मी वारंवार विनवण्या केल्या, त्यांनी पैसे दिले नाहीत. फक्त माझा मुलगा आजारी होता त्यावेळेला त्यांनी 1 लाख रुपये दिलं होतं. नंतर 2 लाख राहिलं. 2 लाखाचं त्या एरजऱ्या घालून त्यांनी पैसे माझं मिळालंच नाही. शेवटी मी केस केली सोलापूरला ग्राहक मंचाच्या कोर्टात, आणि तिथं मी 4 वर्ष तारीख खेळलो. आणि नंतर तो निकाल माझ्यासारखा लागला. कोर्टानं निकाल दिला की व्याजासहित आज तागायची रक्कम व्याजासहित ह्यांना देण्यात यावी. मग निकाल लागून बी जवळजवळ वर्ष होत आलं. आम्ही तो निकाल कलेक्टर ऑफिसला पाठवला. कलेक्टर ऑफिसला पाठवल्यानंतर कलेक्टरनं तो निकाल तहसीलला येतो. तहसीलला आल्यानंतर तहसील ह्यांना नोटीस काढते, पण कलेक्टरनंच निकाल खाली पाठवला नाही. निकाल पाठवला नाही. नंतर मग मी रामभाऊ सातपुतेकडे गेलो. रामभाऊ सातपुते मला म्हणलं जावा तुम्ही तिथं त्या एअर ऑफिसला आणि तिथं साहेबाची गाठ घ्या, साहेबांना मी सांगतो पैसे द्या. तिथं गेलो एअर ऑफिसला. एअर ऑफिसने त्यांनी नोटीस पाठवली ह्यांना. नोटीस पाठवल्याच्यानंतर काय झालं,
मला म्हणले तुमची पावती जमा करा. आजपर्यंत तुमचं व्याजासहित माझं 4,37,000 रुपये झाले. 37,000 झाल्यानंतर त्यांनी मला 25,000-25,000च्या 2 पावत्या दिल्या अगोदर आणि नंतर 50,000च्या 1 पावती दिली. अशी 1,00,000 दिल्यात. अजून तर त्या पैशाला मला आज देतो, उद्या देतो, नंतर देतो हेच लावलं. कोर्टाचा निकाल असताना कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने झालेला आहे. व्याजासहित पैसे त्यांनी द्यायचे अशी कोर्टाने सांगितलं तरी पैसे देणार. काय केलं पाहिजे? सांगा. रणजित मगर. काय आहे परिस्थिती, तुम्हाला काय वाटते? आम्हाला तर वाटतंय बघा, आमचं एक मत आता वैयक्तिक भाजपसाठीच आहे. कारण आम्ही आमदारकीपासून आता रामभाऊसाठी प्रयत्न करतोय पुरेपूर. ह्याच्या आधीपासून आम्ही जेवढे काम केलं मोहिते पाटलांसाठीच केलं होतं. पण इथून आता जे आमचं आमदारकीपासून जे आम्ही ठरवलंय रामभाऊसाठी, कामाचा माणूस आणि एक आपला माणूस असा विश्वास वाटतो. जवळ आम्ही म्हणजे 2-3 वेळा आम्ही गेलोय त्यांच्या घरी किंवा आमचं बोलणं समक्ष असं झालंय, आम्ही बोललोय बी. पण असा विश्वास वाटतो की आपला माणूस असल्यासारखं, म्हणजे कुठल्याही कामासाठी दवाखान्याचा. आता माझा स्वतः वैयक्तिक ऍक्सिडेंट बी झाला होता, मग त्या संदर्भात आम्ही गेलो होतो रामभाऊसाठी भेटण्यासाठी. मग एवढं बोलणं त्यांचं म्हणजे एकदम साध्या सिंपल माणसाला सुद्धा बोलणं त्यांचं असं आहे की विश्वास वाटतो माणसाला, हा काय तर आपलं काम होईल रामभाऊकडून. ह्या अपेक्षेतूनच आपण भाजपसाठी सपोर्ट करतोय ठीक आहे. टोटलीच. म्हणजे आमच्या गावातून जे आता आहे का नाही, टोटल तुम्हाला सांगतो, गेल्या बारीन बिल्डिंग आता सुद्धा जे आहे का नाही, जे प्रत्येक माणसाची हे रामभाऊसाठी आणि कमळालाच मतदान जास्त होणार आहे. आता तुम्ही तुमच्या बोलण्यामधून एक गोष्ट जाणवते, तुम्ही मला वाटते प्रचार सभांमध्ये पण बऱ्यापैकी असाल आणि गावची परिस्थिती बघत आहात. तर काय वाटते तुम्हाला, गावकऱ्यांचा कशा पद्धतीचा कौल वाटतो? गावकऱ्याचा बऱ्यापैकी कौल हाच रामभाऊसाठी म्हणजे कमळसाठीच आहे. कारण विकासच पहिल्यापासून कुठलीच कामं आमची म्हणजे झालीच नव्हती. रस्त्याची कामं म्हणा, पुलाची. आता जास्त मागचं सांगायला गेलं का नाही, म्हणजे आमच्यात एक बाग आहे बघा, वाईनरी म्हणून. रानं आमच्यातलीच होती पहिली घेतली. रस्तं बी तिथपर्यंतच झालं होतं, बागेपर्यंतच. बागेपर्यंतच रस्ता केलं, तिथून मोरं रस्ता सुद्धा नव्हता गावात. त्यांनी त्यांच्या मर्यादित रस्ता केला. तिथून मोरं एवढा म्हणजे आम्ही त्या गेलोय, आम्हाला माहित आहे. म्हणजे त्यांनी त्यांचीच कामं विकास त्यांच्या मर्यादित, त्यांना जे योग्य वाटतंय त्यांच्या रानापर्यंत त्यांची कामं त्यांनी केली. पण गावाचं काही नाही. महत्वाची कामं बघा पाण्याची आहेत. महत्वाचा प्रश्न पाण्याचा. जे आता रस्त्याची पुलाची कामं होती बाकी, ते तर मुलांना शाळेत झाली, ते तर झाली. आता महत्वाचं पाण्याचं आम्हाला. मग ते पाण्याचं बी सुरू आहे. आपलं कोथळे कारवंडे तिथपर्यंत तर आलाय. म्हणजे आम्ही गेलो होतो ह्याच्या आधी, पण आता आमच्यातलेच आमचे भाऊ वगैरे मित्र काल जाऊन आलेत. त्यांनी स्वतः बघून आलेत की पाण्याचं म्हणजे येणार आहे. 2 वर्षांनी, उद्या 3 वर्षांनी पाण्याचं येतोय आपल्याला. मग पाण्याचंच महत्वाचं. आपला गावाचा आमच्या पहिल्यापासून हाच प्रॉब्लेम पाण्याचा आहे. माझं नाव आहे जयवंत दत्तात्रय मगर. काय आहे, तुमच्या गावात सध्या परिस्थिती कशी आहे? आमच्या गावात काय परिस्थिती नाही, फक्त पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि पाण्यावरच प्रत्येक इलेक्शन लढलं जातंय. पण काय त्याचा पुढं विकास का थांबलायच, पाण्याचं काय म्हणजे अडचण काय दूर होईना. पहिली ती अडचण दूर झाली पाहिजे. पाण्यावर राजकारण चालू आहे. चालू आहे म्हणजे ते पहिल्यापासूनच अजून आहे. पाणी हा राजकारण पाणी बी संपत नाही. संपतच नाही ती. म्हणजे राजकारण बी चालू आहे आणि पाण्याचा प्रश्न बी चालूच आहे. कारण दुसऱ्या कुठल्या पद्धतीने आपल्या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का? नाही दुसऱ्या पद्धतीनं काय, मग हे मोठं तळ त्याचा तर आता जवळजवळ 20-25 वर्ष झालं प्रस्ताव चालूच आहे. कुठं टेंडर होतंय, कुठं दाबलं जातंय आणि तिथंच थांबतंय. काय पुढं होतच नाही ती. बरं, मग गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय तुम्ही नेत्यांना आव्हान कराल? काय नाही, एवढा पाण्याचा प्रश्न सोडवावा, बाकी काय आव्हान नाही. काय वाटतं तुम्हाला की कुठला नेता तुमचा प्रश्न सोडवू? आता काय बाकीच्या संघ तर आम्ही दमून गेलोय. आता बघू भाजप यावर्षी काय करतंय, कुठपर्यंत आणतंय काय. हाय आम्ही आता भाजपच्याच पाठीमाग आहे, कमळाच्या. काय दोन्ही पार्ट्या आता सत्तेतच आहे त्या. आणि दोन्ही बी लढते ते, त्यामुळे आता काय बघू. कोण काय ठीक आहे. करतंय, काय अगदी करतंय. त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो अगदी रास्त आहे. ज्या सत्तेमधल्या 2 पक्ष आहेत तेच दोन्ही पक्ष या जिल्हा परिषद गणामध्ये आणि गौरडवाडी गणामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अगदी कोणताही पक्ष निवडून आला तर त्या कामांवरती बाधा येणार नाही आणि ती येऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. देव मगर. काय सांगाल, कशा पद्धतीची तुमच्या गावामध्ये परिस्थिती? आपल्या गावात पाण्याची मोठी अडचण आहे. पिण्याच्या पाण्याची आहे, परत शेतीच्या पाण्याची मोठी अडचण आहे, परत शाळेची अडचण आहे. शाळा 10वी पर्यंत आपल्या गावात पाहिजे, ही अडचण आहे. त्यामुळे लाईटची हे काय मागं पुढं सुटतेला डीपी मंजूर होते, त्या काय अडचण नाही. आता आतापर्यंत ह्या अडचणी ज्या आहेत त्या सगळ्या सर्वसामान्यांच्या ज्या महत्वाच्या अडचणी आहेत
त्याच अडचणी आम्ही पण लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना तुमच्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितल्या, अगदी तरुणांनी सांगितल्या. तर तुम्ही बऱ्यापैकी हे सगळं बघितलेलं आहे, हा संघर्ष बघितलेला आहे, गावांची परिस्थिती बघितलेली आहे. तर काय वाटतं तुम्हाला कुठला पक्ष तुमची कामं करू शकतो असं वाटतं? भाजप भाजप का बरं भाजप करेल असं तुम्हाला? रामभाऊ कामाचा माणूस आहे. आतापर्यंत तुमच्या भागामध्ये काय कामं झाले? होय, पुलाची झाले ते, रस्त्याची कामं झाले ते. ही सुळेवाडीला जाणारा लक्ष्मीकडे रस्ता ती लय दिवस होता, बंद होता. ती चालू झालाय रस्ता, डांबरीकरण झालं. अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे तुमच्या गावांमध्ये कुठली कामं झाली पाहिजे? आपल्याला महत्वाचा पाण्याचा आणि शाळेचा विषय महत्वाचा आहे, लाईटचा विषय योग्य आला एवढीच. गावाला काय विकास दुसरा कशाचा असतो? शाळेचा, शाळा 10वी पर्यंत पाहिजे गावात. सांगा. मी हरिदास मगर कुठल्या शाळेमध्ये आपण? सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. मी पंढरपूर या ठिकाणी सर्व्हिसला होतो. काय सांगाल सध्या इलेक्शन लागलंय, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या बाजू सांगतोय, लोकांच्या पर्यंत पोहोचतोय. तर काय वाटतंय तुम्हाला की कुठल्या पक्षाबरोबर लोकांनी गेलं पाहिजे किंवा कुठल्या विचारधारेबरोबर गेलं पाहिजे? आता देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर जर विचार केला तर भाजपचं सध्या वारं आहे आणि भाजपनं भरपूर कामं केलेली आहेत. पाठीमागचा काळ मी बघितला. मी काही जास्त बोलत नव्हतो आणि राजकारणात मी पहिल्यापासून नाही. पण आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली तर भाजपनं चांगल्या प्रकारची कामं मार्गी लावलेली आहेत आणि त्यामुळं सर्रास जर आपण पाहिलं तर देश पातळी, राज्य पातळी, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील किंवा ग्रामपंचायत असतील, या ठिकाणी जास्तीत जास्त भाजपच सत्तेत येईल असं मला वाटतं. ठीक आहे. अजून गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना गावकऱ्यांनी इथले मुद्दे मांडलेले आहेत आणि तुम्ही पण त्या गोष्टींबद्दल जाणून आहात. तर काय सांगाल ते मुद्दे रास्त आहेत का? अगदी बरोबर आहे. पाण्याचा प्रश्न तर फार महत्त्वाचा आहे. आमच्या 2-3 वर्ष पाठीमागची अशी गेली की पाणी प्यायला सुद्धा आम्हाला नव्हतं. आता शेजारीच मोहिते पाटलाची बाग आहे. त्यांनी बागेला पाणी दिलं पण गावाला खर्चायसाठी सुद्धा पाणी दिलं नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे इथली. त्यामुळे आमचा जो भाग आहे तो महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि हा पाण्याचा प्रश्न फक्त भाजपच सोडवू शकेल असं एक भविष्यात मला वाटतं. आपल्यासोबत एक तरुण युवक आहेत. काय सांगाल? आपलं पहिल्यांदा नाव सांगा आणि कशा पद्धतीची परिस्थिती आहे? नंदकुमार विश्वनाथ मगर. आता पंचायत समिती जिल्हा परिषदेचं इलेक्शन चालू आहे. आम्ही काय कट्टर भाजपचेच कार्यकर्ते आहे. त्यामुळे आम्ही आमचीच बाजू मांडणार. आता फक्त भाजपचाच वार आहे. बरं, का बरं भाजप? आजपर्यंत आमदार कोण? आजचे सगळ्या पिढीसनी विचारू द्या, मागच्या माणसासनी विचारू द्या. आमदार कोण हे रामभाऊ आल्यानंतरच कळलं. नाहीतर आमदारचा काय निधी असतो, आमदार फोन उचलतो का, ह्याच्या आधी किती आमदार झाले, किती वेळा गावात आलं, काय गावाच्या समस्या त्यांनी मांडल्या. जसं रामभाऊ आमदार झालं तेव्हापासून निरा देवधर पाण्याचा प्रश्न विधानसभेत एक मतानं ह्या 22 गावासाठी झटणारा माणूस. आणि आरोग्य दूत तर माहीतच आहे. आमच्यात कुणाची अडचण असू द्या दवाखान्याची, आम्ही स्वतः सुतार कुटुंबीय, एक ऑपरेशनचं पेशंट होतं, आम्ही स्वतः रामभाऊनी सांगितलं सगळ्या फाईल तयार करा आणि दीनानाथला जावा. तिथं सगळी त्यांची ट्रीटमेंट मोफतमध्ये केली. म्हणजे गोरगरीब जनतेला न्याय देणारा माणूस फक्त रामभाऊच आहे. पक्ष बघायचं नाही, काय नाही, काम करणारा माणूस रामभाऊ आमदार. आपलं नाव सांगा. माझं नाव तात्यासाहेब महानवर. काय सांगाल कशा पद्धतीचं परिस्थिती आहे सध्या? आता तुम्हाला 2-3 दिवसानंतर मतदान करायचंय. होय. आणि काय सांगाल कशा पद्धतीची परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये? आता आमच्या गावात परिस्थिती धनुष्यबाण आहे. बरं. आम्ही धनुष्यबाणाचं काम करतो. बरं. एकनाथ शिंदे साहेबाचं काम करतो. त्यांना लाडकी बहिणीची योजना चालू केली. निरा देवधरचं पाणी म्हणताय तर निरा देवधरचं पाणी फक्त कागदावर आहे. आमच्या काय माळशिरस तालुक्यात प्रवेश नाही किंवा अजून फलटणपासून काय पुढं नाही किंवा काय नाही. त्याच्यामुळं पाण्याच्या आश्वासनं आम्ही गेले 10 वर्षे 15 वर्षे किंवा आमच्या वडिलापार्जीपासून बघितलेले आहेत. त्याच्यामुळं काय पाणी काय आमच्यापर्यंत पोचलं नाही. एक आश्वासनाचा बाजार असून काय उपयोग नाही. गावाची सुधारणा कधी होती? पाणी आलं तर होती. गावाची काय पिठाची चक्की दिली किंवा शिलाई मशीन दिली किंवा कुणाला पत्र्याचं शेड दिलं किंवा काय दिलं म्हणजे सुधारणा होत नाही. तर आता ही सगळा ह्याचाच विषय आहे ना. तर आता आम्ही आहे धनुष्यबाण, गौतम आबा माने पाटील यांच्याबरोबर, एकनाथ शिंदे साहेबाबरोबर आहे. मग आमच्यात बी धनुष्यबाण पहिल्यांदाच आला ह्या गणात. त्याच्यामुळं आम्ही धनुष्यबाणाबरोबर ठाम आहे. एकनाथ शिंदे साहेबाचं नेतृत्व आम्हाला आवडलं, त्यांच्याबरोबर आम्ही ठामपणे असं आहे.
ठीक आहे. कामाचीच माणसं आहे ते ना. बरं आपण भाजपवाल्याचं बी काम बघतोय की फक्त कागदावर बोलबाला आहे किंवा खाली ग्राउंड लेवलला कुठं अस्तित्वात काम नाही असं आहे. म्हणजे तुमच्या भागात कामं झाली नाहीत असं म्हणत आहे. नाही घेऊ मोठं काम झालं तरच झालं म्हणाल. बारकी कामं होऊन काय त्याचा विकास असतो का मला सांगा की. कुठल्या किरकोळ गोष्टी विकास नाही. विकास कधी होतो माणसाचा ज्या वेळेला पाणी येईल किंवा शेतकरी सुखी होईल त्यावेळेला खरा विकास. किंवा नुसतं किरकोळ गोष्टी दिल्या किंवा काय केलं मग त्याचा विकास होत नाही. विकास माणसाचा कधी होतो ज्या वेळेला पाणी हे शेतकऱ्याचं जीवन मरणाचा प्रश्न आहे. पाणी आलं तर दुधाचा व्यवसाय वाढल. दूधवाले अजून आता आमच्या गावातले काय काय दूधवाले वैरण येणार तुमच्या खाली लिमगाव भागात वेळापूर पर्यंत तुमच्या अकलूज भागात असं पाण्याच्या भागात जातात. इथनं पुढच्या महिन्यात चालूच झालं आमच्या दूधवाल्याचं बाबा तिकडं ऊस घ्या कुठं मका घ्या. हीच पाणी आमच्या गावात उपलब्ध असतं मागल्या 5 वर्षात तर आज आमचं गाव सगळं म्हणजे एका मार्गाने गेलं असतं. बरं ती परिक्रिया आम्ही शिंगुर्णी ती कोथळी कारुंडे पदयात्रा काढली होती उत्तमराव जानकर साहेबांनी आमदार असताना आम्ही 100 किलोमीटर चाललोय. मी चाललेल्यातला मी एक कार्यकर्ता आहे. ती सुरुवात ती शेवटपर्यंत त्या पाण्याच्या संघर्षासाठी. तर अजून पाणी काय नाही आम्ही तिथं जाऊन बघून आलो. आपल्या तालुक्यात पाणी यायचं अजून कुठंच संदर्भ नाही. आम्ही तिथं अस्तित्वात जाऊन बघून आलो कुठं पाईप नाही कुठं काम चालू नाही. मग आमच्या पिढीला बी नसेल तर पुढच्या पिढीला येऊन काय उपयोग आहे. तर ह्या माणसाने पण पाण्याचं कधी बघितलं नाही. नुसतं आश्वासन ऐकले ते वयस्कर माणसाने. आमच्या पिढीला बी नाही मग आमच्या मुलांच्या पिढीला सुद्धा येईल हे आम्हाला काय भरवसा नाही. त्याच्यामुळं पाण्याचा काय लय मोठा आमचा विषय संपला. हे फक्त सांगाय पुरतं आहे. खासदार साहेबांनी बी हेच सांगितलं आमदार साहेबांनी बी हेच सांगितलं. पण कधी काय ना त्यांचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार होतं तरी पण पाणी काय पुढं आलं नाही. पाणी फक्त राजकारण आल्यापुरतं पाणी आम्हाला ऐकून आम्ही आहे. राजकारणाच्या पुढं राहावं तर राजकारण संपलं का हे पाण्याचा विषय तिथं डिलीट झाला. मग ही आमच्या गावची ही परिस्थिती आहे. आमच्या गावातली 70% रंगवाली, मिनरवाली, ऊसतोड, इटवाली आज आमच्या गावात 30% लोक फक्त गावाला राहतात. नाहीतर 70% लोक बाहेर जातात. कशा पाहिजे जाते ती केंद्रात बी भाजप आहे. गेल्या वेळेला माझे आमदार सत्तेत बी होते. आता नसलं तरी ते सरकारमध्ये आहेत. पाण्याचा प्रश्नच मोठा आमचा विषय. आमच्या ह्या 22 गावाचा विषय फक्त पाण्याचा आहे. पाणी असतं तर आमचं गाव कशाला बाहेर. 70% लोक आज तुम्ही खालच्या भागाला जावा 10% सुद्धा मुलं बाहेर नाहीत. पण आज आमच्या 22 गावातली अशी परिस्थिती आहे की 70% मुलं बाहेर आहेत. कशासाठी आहे ती. मग तुम्हाला कटर दिला तुम्हाला शिलाई मशीन दिली तुम्हाला कागद दिला तुम्हाला जे ही वस्तून कधी विकास होत नाही. विकासाचं एकच नाव फक्त पाणी. पाणी असल्यानंतर जनतेला सांगायची सुद्धा गरज नाही मतं कुठं द्यायची. म्हणजे असा आमचा एवढा शेतकऱ्याचा विषय आहे. म्हणून घेते. तर आपलं पहिल्यांदा नाव सांगा. नवनाथ गोरखमगर. काय आहे सध्या गावाची परिस्थिती तुमच्या? गावाची काय परिस्थिती आता राजकारण चालूच आहे. भाजपवाली भाजपच काम करते ती. मी धनुष्यबाणाचा माणूस आहे. मी आमदार उत्तमराव जानकरचा कार्यकर्ता आहे. मी त्यांचंच काम पहिल्यापासून करतो. खासदार केलेला लीड दिलं या आमदार केलेला लीड दिलं या आणि आता धनुष्यबाणाला लीड देणार बाबा मी आता काम करतोय. आता तुमच्या देखत तुमच्या गावकऱ्यांनी ज्या काही समस्या मांडलेल्या आहेत तुम्हाला वाटतं का त्या समस्या रास्त आहेत? ते काय रास्ता आहे त्या काय चुकीच्या भेटत्या. नाही आता ते असतंच कारण कोण कशा पद्धतीने विचार करतं जे त्याच्या पद्धतीवरती असतं. तर तुम्ही एक या गावाचं गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं की पाण्याची समस्या असेल शाळेच्या समस्या असेल रस्त्याच्या समस्या असेल या समस्या मिटल्या पाहिजेत का? मिटल्याच पाहिजे त्या आणि मिटवणार पण. हा उत्तमराव जानकर समजा समस्या मिटवणार का. तर आता आमदार 1 वर्ष तर होऊन झालेला आहे. आता 5 वर्ष आमदार होऊन गेलेच की. आता हे फपाटा उडतोय तुम्हाला दिसतोयच. आता ह्या रस्त्याला लाडक्या बहिणीला पैसे दिलं ह्या रस्त्याला आता निधी नाही. आता रस्ता करून 6 महिने झाले. आता डांबर खावा पडते काय आम्हाला माहित नाही. उत्सव आहे आणि कसं आहे पहिल्यापासूनच मोहिते पाटलावरून जानकराव प्रेम करणारी माणसं भरपूर आहेत इथं आणि आता तर बाबा आले ते त्यामुळे काही विषयच नाही. अतिशय सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक तुम्हाला अशी विचारावीशी वाटते. आपल्या भागातली जी आताच एका काकांनी जी प्रश्न मांडला की तुमच्या भागातली जवळजवळ 70% लोक बाहेर आहेत कामाच्या माध्यमातून याच्या त्याच्या माध्यमातून आणि गावाचा पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. तर या संदर्भात आपण काय सांगाल? पाण्याचा संघर्ष फार मोठा आहे. मी स्वतः आमचे कार्यकर्ते घेऊन उत्तमराव जानकर संघ 7 दिवस चाललोय.
शिंगूरने ते कोथळा आम्ही पायी यात्रा काढलेली होती. त्या संघ आम्ही आमदारासंघ सहभागी होतो. पाण्यासाठी चढतोय आम्ही. तर आता आमदार झाले 1 वर्ष, तर आता पाणी कुठनं लगे आणलं का? असं आहे ना. काम होईल असं वाटतं काम 101% होणार. आता एकनाथ शिंदे आम्ही संघ घेतल्यात आहे. आम्हाला पहिले जुना आमदार म्हणत होतं ह्याला निधी येऊन देत नाही, निधी देत नाही. जनता काही इडी आहे का? पडलेला आमदार तर असा बोलत असेल तर काय होईल? बरं, अजून एक तुम्हाला एक गोष्ट अशी विचारावीशी वाटते. सर्वसामान्य जनतेचे जास्त प्रश्न नसतात. सर्वसामान्य जनतेला पाणी, वीज आणि रस्ता या गोष्टींवर सर्वसामान्य जनतेचा मूळ प्रश्न असतात. ह्या आपल्या गेल्या पण सगळ्या जर विचार करायला गेलं तर आपला जो भाग आहे गारवड मगरवाडी हे जे सगळा भाग आहे त्या सगळ्याच गोष्टींपासून विकासापासून वंचित आहे आतापर्यंत. तर तुम्हाला काय वाटतं इथून पुढं कशा पद्धतीचं काम झालं पाहिजे की जेणेकरून तुमच्या गावांचा विकास होईल? आता लाईटीचं जवळजवळ काम आमच्याकडे होत आले. एक अजून 2-4 डिब्बे बसल्या ना. गारवडचं लाईटीचं काम काय लय विषय आहे. पाणीच नाही तर लाईट लय आणून तर काय करायचं आहे. पण पाण्याचा विषय मिटला पाहिजे आणि मिटवणार.